नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे VRM स्टुडिओ। जसं की मित्रांनो, सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये शनिवारची अश्वत्थ मारुती पूजन आणि सोमवारचं जे आहे श्री महादेवाचं दर्शन करणं आणि त्या दिवशी उपवास धरणं हा आपल्या एक संस्कृतीचा, आपल्या कल्चरचा एक भाग आहे। आणि आपण पाहत असतो की श्रावण सोमवारी आपल्या आजूबाजूचे जे श्री शंकराचे मंदिर असतात त्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी असते। महाशिवरात्रीनंतर श्रावण सोमवार हा एक महत्त्वाचा असा उत्सव म्हणू शकतो आपण। अशा प्रकारची आपली एक भावना आहे। म्हणूनच मी आपल्याला आज घेऊन आलेलो आहे लातूर शहरातील LIC कॉलनी या परिसरात असणारं रुद्रेश्वर मंदिर। या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। जसं की आपल्याला सध्या चित्रपतीमध्ये दिसत असेल, या ठिकाणी श्री शिवशंकराची नवीन अशी मूर्ती बसवलेली आहे। त्याबरोबर श्री 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। आणि परिसर पाहू शकता तुम्ही, तर वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे पिंपळ असेल, वड असेल किंवा बेलपत्र असतील किंवा इतर काही फुलांची झाडं असतील, अशी भरपूर अशी झाडं आहेत या ठिकाणी पाहू शकता। म्हणजे मंदिराची जागावर, मंदिराच्या आजूबाजूला ही या ठिकाणी चांगला असा परिसर आहे। आणि हे बघा, हे आहे पिंपळाचं झाड। म्हणजे विशेष असं मी पाहिले की या ठिकाणी प्रत्येक झाडाच्या खाली वेगवेगळ्या देवतांचं या ठिकाणी पूजन केलं जातं। त्याबरोबरच समोरच्या बाजूला तुम्ही पाहिलं असलं की ओपन जिम आहे, त्या ठिकाणी लोक सकाळी सकाळी येतात। हे आहे मुख्य मंदिर आणि मुख्य मंदिराच्या बाजूला जो तुम्हाला दिसतोय हॉल, या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम नेहमीच होत राहतात। याबरोबर समोर जे मला मोकळं मैदान दिसतं, या ठिकाणी श्री महादेवाची नवीनच अशी मूर्ती बसवलेली आहे। समोरच्या बाजूला आहे या ठिकाणी सुंदर असा नंदी महाराज या ठिकाणी विराजमान आहेत। आणि मंदिराच्या सुरुवातीलाच कासवाची या ठिकाणी प्रतिमा आहे आणि समोरच्या बाजूलाच दुसरी एक श्री शंकराची सुंदर अशी मूर्ती आहे। अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला भेटतं। आणि लातूरमधील LIC कॉलनी बरोबरच आजूबाजूचा जो परिसर आहे तेथील भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात। हे पहा, हे आहे मुख्य गाभारा, मंदिराचा मुख्य गाभारा। अतिशय सुंदर असं या ठिकाणी हे लिंग आहे आणि या ठिकाणी दर्शन केल्यानंतर पुन्हा एकदा एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण आपल्या पुढील वाटचालीसाठी इथून मार्गक्रमण करत आहोत। चला मित्रांनो, चला, धन्यवाद, थँक्यू, बाय बाय।